हाय गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्लॉग. तर आम्ही आता आलोय गोकर्णा रेल्वे स्टेशन. आता आम्ही चाललोय गोव्याला. उडुपी आणि गोकर्णा तर झालं फिरून, आता गोवा इज ऑन. गाईज आमची ट्रेन यायला झाली आणि सगळे आलोय आम्ही आमच्या बोगी नंबरवर. लेट्स गो टू गोवा. गाईज ट्रेन निघाली आमची, आता आम्ही चाललो गोव्याला. एक गोकर्णा आणि उडुपी कसा होता? मस्त होता, वर्थ इट आहे. अंडररेटेड जागा आहे, नक्की या. एकदम स्क्रिप्ट दिल्यासारखं बोलतो रे हा. पण जेवण भाई, जेवण एक नंबर आहे भाई. उडुपीला आणि गोकर्णाला काय टेस्ट आहे ना जेवणाची, माग कसम. आणि रूमची प्राइस अफोर्डेबल, गाड्या रेंटल अफोर्डेबल भाई, माग कसम. तरी आमचा जास्त खर्च कसा झाला रे? भाडं जास्त आहे. काल रात्री जरा आम्ही महाग ठिकाणी गेलो होतो. स्टॅम्प काढायचे होते ना. आता आम्ही जरा उनो खेळू, कारण अजून किती तास आहे आपल्याला 2 वाजता पोहोचतो. 12 वाजता 2 तास 3 तास लागतील. 3 तास तरी लागतील गोव्याला पोहोचायला. गाईज 12 वाजता ट्रेन गोकर्णा रेल्वे स्टेशनला आलेली आणि आता अंकोला रेल्वे स्टेशनलाच थांबली आहे. 12:22 झाले भाई, 20 मिनिटं एका जागेवरच आहे. आयला गोव्याला पोचता पोचता दिवसच गेला. रेड लेबल ए वेड्या, गणेश चाय पावडर होती ती. रेड लेबल चाय पावडर नाही, रेड लेबल बोलतोय. मग गोव्याला उतरल्या याला आवरा. फायनली तू तर ट्रिप म्हणजे ट्रिप चालू झाली. ट्रिप मध्ये झोपलेला. गाईज धीरज, लौकिक आणि प्रज्ञेश गेलेत बाईक रेंट करायला. अजून आम्ही रूम नाही बुक केलाय. आम्ही कुठे जायचं तर ठरवलं नाही, आम्ही फक्त आलोय. आम्ही जिधर दिन करेगा उधर चले जाएंगे. गाडी 400 रुपये पर डे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन्ही बुक करून टाकतो. म्हणजे भाई पेट्रोल टाका फिरा, पेट्रोल टाका फिरा, पेट्रोल टाका फिरा, सिंपल. हा, आपली गाडी असली की आपल्याला तोच सीन आहे आणि आपल्याला तेच पाहिजे. हा ठीक आहे ना. आणि स्टेशनवरच आहे ना, उद्या आपण स्टेशनवर जाणून ठेवून देऊ, संपला विषय. मेन म्हणजे तो आहे रे. आपल्याला कसं, आपल्या मनाला वाटलं मी थांबलो, मी उतरलो, मला वाटलं पळवली, बस हेच तर पाहिजे. मी जशी गाडी गोकर्णा आणि उडुपीला पळवली तसं पळवायला भेटणार नाही. 70-80 90 घुमते थोडा मस्त पैकी. बघू कुठल्या हॉटेलला जायचं, कुठे जायचं, काय ते ठरवूया. मग तुम्हाला सांगतो गोवा. मित्रांबरोबर गोव्याला जायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं भाई. पण आमचं नशीब एवढं खराब आहे ना, लहानपणापासून ठरवलेलं का मित्रांबरोबर गोव्याला जायचं, गोव्याला जायचं. आता गोव्याला आलोय तर असं लोक म्हणतात गोवा ओव्हर हाईट. हा, गोवा ओव्हर हाईट ते. आम्ही आत्ता आलोय ना. गाईज गाड्या आल्या, आमच्या गाड्या आल्या, 3 गाड्या आल्या. तर गाईज आता वाजले 6 आणि आम्ही आता 6 वाजता जेवायला आलोय. रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि आता जेवायला आलोय 6 वाजता. आता जेवण जरा बाहेर फिरूया, मार्केट एरिया. हा नल्या हसतो का तू एवढा? काय आलं? बिटी. तर गाईज आता आम्ही साऊथ गोवामध्ये कोलवा बीचच्या जवळच्या मार्केटमध्ये आलोय. बघू काय काय आहे. असंच टाइमपास. अरे पण इथे काय फक्त काय पोरींचेच कपडे आणि सामान भेटतं का? आपा हे कोणाला बघताय तुम्ही हे सगळं? ओके. हा आणि बघतोय तू? मी टाइमपास साठी बघतोय. एक नंबरचे खोडाडे येतात तू. मस्त कॅफे, रूफ टॉप. असं थोडी आहे ओनली फॉर फॉरेनर्स. असं नाहीये ओनली फॉर, पण आहेत फॉरेनर्स जास्त आहेत. इथे पोरींच्या कपड्यांची एवढी मोठी मोठी दुकानं आहेत ना ब्रो, खतरनाक. याचा कॅफे बघा काय खतरनाक आहे ब्रो. हो हो. काही आता आम्ही कोलवा बीचवर चाललोय, कारण कोलवा मार्केटमध्ये असंच काय आम्हाला भेटलं नाही. कोलवा मार्केटमध्ये फक्त 3च गोष्टी होत्या. एक तर पोरींचे कपडे, एक तर पोरींचं ते ॲक्सेसरीज आणि तिसरी म्हणजे दारू. दारू 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 दारू. इथे मान केली की दारू, इथे मान केली की दारू. हे इंडी काय आहे? दारू दारू. हा कुठे दिसत नाहीये दारू, सगळीकडे दिसते. काय बडबडतोय? याला काय झालंय? आता आलोय आम्ही बीचवर. काय रे या बीचवर अशी काय नाईट लाईफ आहे की नाही, अशी आपण व्हिडिओज मध्ये बघितली. मग ते तर आपण उद्या फिरूच म्हणा. म्हणजे आपण डिसेंट बीचवर आलोय ना. बरोबर, आपल्या हिशोबाने आपण आपल्या बीच. हा बरोबर, आपल्या हिशोबाने आपण सभ्य पोर आहे ना.
काय रे अरे असं काय केलंस मधी काय आम्ही बीचवर तर पोहोचले मध्ये ना असे 4-5 लोक येतात आणि सारखे ना नाईट पार्टी मसाज करतात काय नाही चाहिए ब्रो काय तू थाई मसाज हा असं जगा सीन चालू आहे पण या गोष्टीने भरकडू नका असं मध्ये भाई गाडी आम्ही चालतोय आणि अशी मध्ये येऊन गाडी थांबवली नाईट पार्टी हा नाही ब्रो सॉरी काहीच आहे बघा इथे बीच वरती क्लब्स आहे हो नुसती गाणी वाजतायत यू कॅन एन्जॉय अ लॉट अरे बघा खुर्च्या ठेवल्यात फुल कॅन्डल लाईट डिनर तुम्ही एन्जॉय करू शकता अरेंजमेंट समोर समुद्र आणि इथे फुल पार्टी चालते भाई तिकडे बघा तिकडे फुल पार्टी चालू आहे फुल म्हणजे फुल पार्टी आणि ते आम्ही आणि आमची पोरं बघा काय करतोय मातीची ढेर बनवली आहे विहीर खोदली आहे हा घरं बनवली आहेत विहीर आहे गाव स्थापित करतोय आम्ही लोक पार्ट्या करतायत तिथे चांगली गोष्ट हा आणि हा हे कॉल सेंटर आमचा एक मित्र दिसत नाही जाऊ दे नाही दिसला कॉलवर असतो ना तो नेहमी कोणावर तरी लागलेला असतो हा हॅलो जेवलीस का झोपलीस का काय आणू का गोव्याला आलोय तुझ्यासाठी काय आणू का वगैरे वाले एक कोणतरी असतोच ना ग्रुपमध्ये ते आहे आमच्याकडे पण गाईज आम्ही आलोय आमच्या हॉटेलवर आणि हे बघू शकता तुम्ही आम्ही इथे घेतलाय रूम बघा आमच्या इथे कॉटेजेस आहेत गाईज हा बघा हा आमचा कॉटेज इथे बंक बेड्स आहेत किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा आमच्या साधारणचा पर्सनल आहे कितीला पडला रे हा ये 4500 2 दिवसासाठी ना इन्क्लुडिंग टॅक्सेस म्हणजे वेगवेगळ्या रूम मध्ये बसलं की असं वाईब खराब होते ना भाई आणि हे आणि दुर्बीन घेतली दाखव फ्लेक्स करतो दाखव किती रुपयाची घेतली ही किती काकी हे बघा एवढस दुर्बीण घेतली आहे 300 रुपयाला गाईज आमच्या अंबानीने 350 खोटं बोलतो नल्ला म्हणजे घरी कळलं नाही पाहिजे कसा घाबरतोय हे 300-350 रुपयाला घेतले दुर्बीण आहे भाई पण काम करते दुर्बीण फोकस करायला लांब बघायला तुला समोरच्या बिल्डिंग मध्ये कोणाला बघायचं असतं का आता हा बोललाय तू पण मम्मी पण व्हिडिओ बघणार आहे तुझी कोण राहतच नाही ठीक आहे जर ठेव बघ बाबा एन्जॉय हे मग बी घेतलेत भाई डेंजर गोवा 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 काय बोलला रे 100 रुपये हो तोडले की गुलदस्ता अरे नल्ल्या आणि हा वॉशरूम आहे डेंजर प्रॉब्लेम आहे की नाही अशा वॉशरूमचा संडास पण एकाच ठिकाणी आंघोळ करायचं पण एकाच ठिकाणी चला आम्ही आता 6 लोक आहे एका ठिकाणी कसं करणार हा एक जण हागायला जाईल एक जण आंघोळीला जाईल मग टाइम मॅनेज होतो ना भाई हे एक हागायला गेला की दुसरा पण मार बसला तर हा एक प्रॉब्लेम आहे भाई हे बदला जरा हा एक संडास वेगळं ठेवा बाथरूम वेगळं ठेवा प्रॉब्लेम होतोय 6-7 जणांना एकत्र बदला ते बघा तिकडे आमचा रूम आहे इथे पण रूम्स आहेत आणि याच गेस्ट हाऊसचं इकडे हॉटेल पण आहे तिकडेच आम्ही मगाशी जेवलो होतो आता पण तिकडेच चाललोय इकडे या साईडला तुम्ही इथे आतमध्ये येऊ शकता इथे बाहेर जेवू शकता आता वाजले 12:30 आणि आता आम्ही झोपतोय उद्या आपण फिरूया गोवा एकदम व्यवस्थित तर पार्ट 2 साठी रेडी राहा अँड इफ यू लाईक द व्हिडिओ देन लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा असं तर बाय टेक केअर सी यू अगेन पीस आउट